नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर आज आपण आलो आहोत टेंबेगावमध्ये. आयकॉन टुर्नामेंट आहे, तर त्यासाठी आलो आहे आणि आत्ता जस्ट ग्राउंडवरती पोचलो आहे. तर आता बघूया काय होतं मॅचमध्ये. आणि मॅच आहे आपल्या निकू बरोबर. निकू पण इथे पोचला आहे. निकू बरोबर आता मॅच होणार आहे, तर बघूया काय होतं त्या मॅचमध्ये. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि इथे आलो आहे आणि स्मिथ सुद्धा आयकॉन आहे आणि स्मिथ बरोबर आला इथे आतू. आता निकूची आणि माझी मॅच आहे. तर बघूया आता मॅच मध्ये काय होतं ते. आणि हे ग्राउंड आहे आजचं, मस्त ग्राउंड आहे. आणि बघूया आता मॅच चालू होते काय होते या मॅच मध्ये. आताच मॅच मित्रांनो, आणि मॅच मध्ये जिंकलो. 33 रन्स नाही 34 रन्स मारले होते निकूच्या टीमने. 35चं टार्गेट होतं आणि 35 रन चेस केले आणि 4 बॉल ठेवून. आणि निको तुम्हाला मी बोललो होतो तुम्हाला की असं ह्या बाजू निकूला हरवलंय आणि आता सेमीफायनल मध्ये गेलोय. आणि आता मॅच चालू होते फिरोज आणि स्मिथ, हे पण दोघे आयकॉन आहेत. बघूया त्यांच्या मॅच मध्ये काय होतं. पहिली मॅच दुसऱ्या बाजूला अक्षय तडके हर्ष माने दोघे आयकॉन होते. जिंकलो कोण? हर्ष माने जिंकलाय. बघूया आता काय होते. आणि ह्याला तुम्ही ओळखताय ना, आपलं भंडारी प्रीमियर लीग कॅमेरावर होता तो हा आतू, म्हणजे स्मिथचा भाऊ. तर जिकडे जिकडे स्मिथची मॅच असते तिकडे तिकडे हा सपोर्ट करायला त्याला कायम असतो. आणि आता त्याची मॅच चालू होते, तर बघूया त्यांच्या मॅच मध्ये काय होते ते. राज तोडणकर याच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला मी विनंती करतो. सुरेशजी साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामना ठरलेला राज तोडणकर याला सन्मान करायचा आहे. ठीक आहे, पप्पू शेठ भातडे यांनी सन्मान करायचा आहे. वळी आपण या आता सामन्याच्या दिशेने मोठा सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे इरा स्पोर्ट आणि तिसरी क्वार्टर फायनल चालू झाली आताच. पहिली ओव्हर टाकतोय स्मिथ, एक विकेट पण गेली आहे. 4 बॉल झाले. स्कोर काय 0 झाला ना, स्कोर नाही अजून झालाय. आणि एक विकेट पण गेली आहे. लास्टचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. सार्थक खेळतोय डॉट बॉल. पहिली ओव्हर झाली आहे. बघूया या मॅच मध्ये काय होते ते. हलकीची घेतलेली गाडा आणि त्यानंतर ओंकार गाडी आपल्याला शेड्यूल येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग गडवरती स्मिथ शिवलकर बॅट टोकून करतोय ते आव्हान. काय गटर काय बिकट याचा 3 बॉल 4 3 बॉल 4 गोलंदाजी बारीक पडते. आपण विराजला पाहतोय जावारो गोलंदाजीला सुरुवात. वाईड प्लस 2 3 बॉल 1 रन. क्लोज बिल्डिंग आहे, क्लोज बिल्डिंग आहे. 3 चेंडू एका धावेची गरज. 3 बॉल 1 रन. करतोय ते आव्हान. काय करणार काय बिघडणार अरे शॉर्ट रन आणि शॉर्ट रन आले आहे. 2 बॉल 1 रन. वारंवार केला जातोय. ऑफसेटच्या लेग साइड 3 असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. 2 चेंडूवरती एका धावेची गरज. स्ट्रायकिंग गेटवरती अक्षयला आपण पाहतोय फुल आणि सेमीफायनल मध्ये झालंय. तिसरी टीम आहे सेमीफायनलला जाणारी. आणि आजची जी मॅच आहे ही बोकड चषक आहे. बोकड चषक स्पेशल. माझ्या मते हा ब्लॅकवाला जो आहे ना तो 1 नंबरसाठी आहे आणि हा 2 नंबरसाठी आहे. बोकड चषक आहे. आणि कोकणामध्ये म्हणजे ह्या साईडला बोकड चषक म्हणजे खूप मानाची स्पर्धा मानली जाते आणि तशी ही स्पर्धा आहे. बोकड चषक आहे. तर बघूया, पहिल्या दोघांनाच बोकड आहेत, 1 नंबर आणि 2 नंबरसाठी. तर बघूया आता आपली चौथी क्वार्टर फायनल आहे, चालू आहे चौथी क्वार्टर फायनल. त्याच्यानंतर सेमीफायनल लागेल. एक मॅच घट्ट खेळायची आहे बोकड चषक. तर बघूया आता काय होतं त्या मॅचमध्ये ते. तर आत्ताच 4 टीम सेमीसाठी क्वालिफाय झाल्या आहेत आणि आता लहान मुलांची एक एक्झिबिशन मॅच चालू आहे.
आणि इथे आलाय गौरव आणि बाजूला आहे दिप्या भाई. दोघे पण इथे आलेत आहेत, मॅच बघायला आलेत आहेत. हसतोस काय? इकडे बघ रांडीच, इकडे बघ भावा. आणि आता सेमीफायनल होईल, एक्झिबिशन मॅच चालू आहे, ह्याच्यानंतर सेमीफायनल चालू होईल. तर बघूया आपली मॅच कोणावर लागते आणि मॅचमध्ये काय होते ते. तर आता आपली सेमीफायनल चालू होते. पहिली सेमीफायनल झाली, स्मितचा आणि जो आयकॉन होतो तो संघ फायनलला गेला आणि आता आपली दुसरी सेमीफायनल चालू होते. हर्ष बरोबर आहे. बघूया त्या सेमीफायनल मॅचमध्ये काय होते ते. आणि एक आता फायनलला गेले तर एक बोकड यांचा फिक्स झाला आहे. आता बोकड फिक्स आता तू येणार फायनलला, आम्हाला माहिती आहे. बघूया आता काय होते ते या मॅचमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या आली 22. परत एकदा यश आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन ह्यावेळी मात्र खणखणीत परत एकदा चौकार. राजून उडी मारल्या नव्हती. पुढचं चेंडू घेऊन राजसाठी ह्यावेळी मात्र खतरनाक सलग 3 चेंडूंवर 3 चौकार मारल्या शेवटला. आणि तो चेंडू घेऊन राजसाठी काय करतात बघूया. राज नावातच राज आहे, राज करता का बघूया. आणि खणखणीत फटको 4 धावांसाठी. कचाळाशी होत आहे ऋतिकची, कारण समित काय जवळपास दिसत नाही. काय केल्यान जादू काय समितने ऋतिक वर काय समजत नाही, त्यामुळे वाईड वर वाईड टाकताय. खतरनाक फटको राजचो आणि 4 धावांसाठी. तर आत्ताच सेमीफायनल झाली आणि फायनलमध्ये गेलोय. आणि आता फायनल होणार आहे स्मितची आणि माझी, म्हणजे आपले दोन्ही संघ आहेत. तर आलेले आहेत एक बोकड आमच्याकडे, 2 बोकड आलेले आहेत. तर झाली बॅटिंग पण चांगली आली सगळ्यांकडूनच आणि बॉलिंग पण. आणि हे तिघे दोन्ही ठिकाणी जेवायला आहेत. तर आता फायनल मॅच चालू होते. बघूया या फायनल मॅच मध्ये काय होते ते. आणि हा आपला संपूर्ण संघ आहे. अरमान आहे आणि त्या बाजूला सगळा संघ आहे. यातला फक्त अरमानलाच मी ओळखतो, बाकी आपला ओळखे, कारण मी यांच्या संघातून पहिल्यांदाच आलो. आणि आता फायनलला गेलो आणि समोरचा संघ गुंड्याचा संघ, त्याच्यातनं स्मित आयकॉन आहे. तर आता टॉसला जातोय. बघूया या मॅच मध्ये काय होतं. आपण लाडेबेगीचा कौतुकच्या हस्ते करतोय. बघूया टॉस काय होतंय. समोर गुंडे आणि हा आपला संघ आहे. छापा आणि टॉस जिंकलेलो आहे. टॉस जिंकलो, मॅच पण जिंकायची आहे. 17 वर्ष ही स्पर्धा खेळली जाते आणि 17 वर्षामध्ये एक स्वप्न इथे साकार करायचं होतं आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. समित कर्णधार विरत्या आणि आमचा कॅप्टन जरा लाजतोय बोलायला. उद्या कोण कुठे असेल कोणाला सांगता येते. खूप आनंद होतोय. आपला कॅप्टन जरा लाजरा आहे. आणि आता कॅप्टनच्या बदली वाईस कॅप्टन गेलेत बोलायला. शब्द सुचत नाही, कारण 17 वर्ष पप्प्याला माहिती आहे, पांढऱ्याला पण माहिती आहे. 5-6 वेळा मी सेमीफायनलला आलो होतो, पण 17 वर्षानंतर आज पहिल्यांदा आमचा संघ फायनल मध्ये आला आहे. त्यामुळे आमच्याही संघाचा आणि कमिटीचाही तितकाच सहभाग चांगला घेतलेला आहे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. टॉस जिंकलो आत्ताच आणि पहिली बॅटिंग घेतली आहे. तर स्कोर 40+ टार्गेट ठेवायचं आहे, कारण समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. बॅटिंग लाईन पण चांगला आहे, बॉलिंग लाईन पण चांगला आहे. पण 40+ एक टार्गेट सेट केलं आहे आणि आता जातो बॅटिंगला. बघूया कशी बॅटिंग होते ती. वरती जाऊन पोहोचले. कमबॅक करावं लागेल. संख्या पुढे
आत्ताच फायनलची मॅच झाली. फायनलची मॅच हरलो. स्मिथ बरोबर थोडा स्कोर कमी झाला. 27 रन झाला होता. 28चा टार्गेट होतं आणि फायनल हरलो. समोरचा संघ पण आपलाच होता. स्मिथ बरोबरच होती. वन साइड अशी नाही. एक ओव्हर उरी. 2 ओव्हरीत मारला. 2 ओव्हर. तिसरी ओव्हर कोण टाकलाय? आम्हाला नेण्याची इच्छा 2 बॉल लागले. 3 बॉल. आमची म्हणजे चौथं वाईट पडलो. 17 वर्षे थोडा स्कोर एक झाला असता तर नक्कीच मॅच जिंकलो असतो. पण जाऊ देत. कधीतरी जिंकायला द्यावी आपल्या भावाला. कधीतरी. तर आता बघूया. बक्षीस समारंभ चालू झाला. एकसारखी ब्लॉगला यायचा हारायचेच ब्लॉग टाकवतो. आता आज पहिल्यांदा सेकंड तरी झालं. काही सांगतो आहे. आपण कसं माहितीये का सगळे ब्लॉग जेन्युइन टाकतो. हा फक्त जिंकायचेच ब्लॉग टाकतो. रुपयादा पण आहे आणि आता इकडनं आम्ही जाणार आहे संगमेश्वर. तिकडे पण आहे. रेंज नाही पण ब्लॉग होईल. बघूया आता कोणाला काय काय बक्षीस मिळते ते. तर आताच बक्षीस समारंभ झाला आणि आपला पहिला बॉलर तेजस दादा याला मिळालं बेस्ट बॉलर. चांगली बॉलिंग केलं तेजस दादा आणि मला मिळालं बेस्ट फिल्डर आणि याला मिळालं बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजची सायकल गुंड्याला मिळाली आहे. अभिनंदन गुंड्या तुझं. आणि त्याची ही पहिलीच सायकल आहे. चांगली बॅटिंग केलं, चांगली बॉलिंग केलं आणि अभिनंदन गुंड्या. गुंड्याचा संघ फायनल सुद्धा जिंकला. अभिनंदन राज. कधी आयुष्यात लोकांना तुझा सेकंड प्राइजचा तरी अरे जा असे किती आले आणि किती गेले. तर आता बक्षीस समारोह अजून मेन ट्रॉफी घ्यायची आहे. 1 नंबरची ट्रॉफी सोमेश्वरकडे गेली आहे. 2 नंबरची ट्रॉफी आपल्याकडे म्हणजे चांदेरे संघाकडे आली आहे. तर अजून ते बक्षिसं घ्यायची आहे. आणि स्मिथला बॅट्समनला बॅट मिळाली. आता आम्ही निघतो इकडनं डायरेक्ट आता जाणार आहे संगमेश्वरला आणि तेजस दादाला ट्रॉफी आणि शूज मिळाले. तर आता बघूया किती वेळ लागतोय ते. आता फोटो सेशन चालू आहे. हा सगळा संघ बोकडच्या शाळा. आता फोटो सेशन चालू आहे आणि या साईडला आहे विजयी संघ. सोन्याचा तुरारे. तर त्यांना सुद्धा बोकड आहे तिकडे आहे. त्यांचं पण फोटो सेशन चालू आहे. तर आलो आत्ताच गाडीत बसलोय आणि आता निघालोय संगमेश्वरला. बक्षीस समारंभ झाल्यावर लगेच निघालो. तर बघूया किती वेळ संगमेश्वरला पोहोचतोय ते. आणि जे काही जिंकलेले फोटोज वगैरे आहेत ते मी खाली माझं इंस्टाग्राम ID मेन्शन करीन. त्याला नक्की फॉलो करा. त्या इंस्टाग्रामच्या ID वरती तुम्हाला ते फोटोज वगैरे बघायला मिळतील. तर आता 1 तासभर लागेल संगमेश्वरच्या ग्राउंडवरती पोहोचायला. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला ग्राउंड सुद्धा दाखवतो कसं आहे ते आणि बघूया त्या ठिकाणी मॅचमध्ये काय होतंय ते. ग्राउंडवर आत्ताच दाखवतो तुम्हाला ग्राउंड कसं आहे ते. तर आत्ताच इकडे ग्राउंडवर आलोय आणि ग्राउंड आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी फायनल जिंकलं होतं आपला संघ आणि आत्ताच आलोय ग्राउंडवरती. आणि एक बॅटिंग आली आहे. पहिला टॉस जिंकलो, बॅटिंग आली आहे. तर बघूया किती स्कोर होतोय ते. तर आत्ताच सेमीफायनलची मॅच झाली आपली आणि मॅच जिंकलो. सेमीफायनलची मॅच चांगला परफॉर्मन्स झाला पूर्ण टीमकडनं. बॉलिंग अटॅक खरंच चांगला. 16 रन्सवर थांबवलं होतं. 17चं टार्गेट होतं. मी मेडन याने एक चौकार खाल्लं. काय मेडन टाकलेली नाही. एक चौकार खाल्लं. साईफॉर्मन दोघांकडनं पण चांगली बॉलिंग झाली आणि आता फायनलला गेलोय. आणि आता बघूया फायनल मॅचमध्ये काय होतं. काल गाव टू गावमधून एक टीम फायनलला गेली आहे आणि आज ओपनचा गट आहे. तर बघूया आता. आणि हा पूर्ण आपला संघ आहे इथे पाठी उभा आहे. आणि क्वार्टर फायनल मॅचमध्ये स्मिथची विकेट घेतली आणि फुल आनंद, फुल खुश. म्हणजे पैसा वसूल. आणि 2 बॉल 2 बॉलरने 500 रुपये लावले होते. पैसे दिले नाही, भेटले ना. आणि 2 बॉल 2 बॉलर मला 500 रुपये मिळाले. स्मिथ घाबरूनच खेळतो. आणि आता फायनलला गेलोय. आता बघूया काय होतंय ते. इथे आपले बसले स्टार हर्षद भाई आणि मेन म्हणजे हे सर अंपायर होते. खूप चांगली अंपायरिंग करतात. तर आता अशीच आता फायनल मॅचमध्ये आणि संगमेश्वरचा स्टार बॉलर आहे. थँक्यू चांगली बॉलिंग करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. हो करणार का. सगळेच लाईक सबस्क्राईब नक्की करतील. तर आता बघूया फायनल मॅच चालू होते. हर्षद भाई बरोबर आपला पहिला राऊंड झाला होता. म्हणजे क्वार्टर फायनल मॅच झाली होती आणि हर्षद भाई 2 बाउंड्री मारले. चांगल्या मारले म्हणजे. कोणाला वाटले? म्हणला स्मिथला ना. स्मिथला आणि त्या दादाने मेडनवर टाकली होती. आणि आता बघूया काय होतंय ते. आणि आपली जी क्वार्टर फायनल मॅच झाली या दादाने माझी विकेट घेतली. चांगली बॉलिंग केली होती
आणि जरा कमिटीचा काहीतरी विषय चालू आहे ते डिस्कस करतायत. तर बघूया काय डिसिजन देत आहेत ते. आणि इकडे आपले सबस्क्रायबर वाढत आहेत. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. फायनल मॅचचा आता टॉस झाला आहे आणि समोरच्या संघाने बॅटिंग घेतलं रडवे आहे तिकडे बॅटिंग घेतलं नाही, फिल्डिंग आली आहे. तर बघूया आता किती धावांपर्यंत, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्की करू आणि फायनल जिंकायचीच आहे. बघूया आता काय होतं. आत्ताच फायनलची मॅच झाली आणि फायनल मॅच हरलो आम्ही, कारण समोर संघाचा स्कोर थोडा जास्त झाला होता. 10 की 9 रन्सने काहीतरी मॅच हरलो, पण नो प्रॉब्लेम, काय विषय नाही. हां, स्कोर थोडा कमी राहिला पाहिजे होता. तर आता जिंकलोय, म्हणजे फायनलला हरलो पण बक्षिसात बसलो. तर आता बघूया कोणाला काय काय बक्षिसं मिळतात ती. आणि आज आपण 2 टुर्नामेंट खेळलो, दोन्ही ठिकाणी फायनलला हरलो. एका ठिकाणी चषक आणि बोकड आणि या ठिकाणी आता चषक आणि कॅश प्राईज आहे. तर बघूया आता कोणाला काय काय बक्षिसं मिळतात ती. आत्ताच आलोय हातकंब्यात आपल्या मामाकडे. मामा से हाय. मामाकडे आता मस्त खाणार आणि मग घरी जाणार. मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवतो. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असले त्यांनी आपल्या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.